सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवरती, द्रोण मुद्रेत. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर. दोन्ही हातांची कोपरं शरीराच्या लगत. डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. चेहऱ्यावर एक हलकं सुस्मित हास्य. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. करूया श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित. यासाठी आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोही अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 20 ते 25 आवर्तन आपापल्या क्षमतेने. संपूर्ण लक्ष हे या क्रियेकडे केंद्रित करून घेण्याचा प्रयत्न. सावकाश कृती थांबवायची. श्वसन मार्गातला बदल, श्वास विरहित अवस्था, सहज सुरू होणाऱ्या श्वासाची जाणीव. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. यासाठी दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. पहिल्या उच्चारासाठी एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. क्षण शांत. प्रार्थनेसाठी दोन्ही हात जोडून घेऊया आणि एकत्रित प्रार्थना. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. करूया नमनमुद्रा. सोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. संपूर्ण नतमस्तक. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमची अशी सावकाश कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. हस्तपटल. नेत्र स्पर्श. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. त्यासोबत विश्रांती. आणि करूया चक्की चालक. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचे जास्तीत जास्त.
हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफून घेऊया. हाताची तळवे स्क्रीनकडे. एक श्वास घेत थोडस मागे झुकायचं आहे आणि श्वास सोडत उजवीकडून डावीकडे गोल फिरायला सुरुवात. एक, हाताची पकड पावलाच्या बाहेर नव्हते. 2, 3, हात सरळच ठेवण्याचा प्रयत्न, हा बरोबर करताय. 4, 5. अँटी क्लॉकवाईज विरुद्ध बाजूने श्वास घेऊया आणि श्वास सोडत डावीकडून उजवीकडे. 1, 2, 3, 4, 5. सावकाश पाय खाली, सॉरी दोन्ही हात खाली. पायांमधलं अंतर कमी करूया. थोड्या वेळ विश्रांती, तिथल्या तिथे विश्रांती. आणि मग दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हाताची मुठ वळून घ्यायची आणि आता नौकाचलन करूया. श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर आणि श्वास सोडत पुढे. 1, श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे. 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने. 1, पुढून मागे. 2, 3, 4, 5. कृती थांबवायची आणि मग बटरफ्लाय साठी स्थिती. दोन्ही पावलं जोडून घेऊया. हाताची पकड पावलांच्या खाली, गुडघे जास्तीत जास्त जमिनीकडे. आता दोन्ही हात जे आहेत हे आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे आणि श्वास घेत गुडघे वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. लास्ट राउंड. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. पावलांची पकड पुन्हा एकदा घट्ट करायची आणि आता पुन्हा डायनॅमिक थोडीशी जलद हालचाल. सुरुवात करूया. पाठीचा कणा सरळ. जास्तीत जास्त गुडघे जमिनीला आपटण्याचा प्रयत्न करा. आणि कृती थांबवूया. पावलांची पकड आपली घेतलेलीच आहे आणि आता एकदा उजवीकडे आणि मग डावीकडे. असं थोडस रोलिंग. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. छान, बरोबर करतात. एकदा आपण उजव्या बाजूला शिफ्ट होतो, मग डाव्या बाजूला आणि मध्यभागी येऊन थांबायचं. पावलं थोडीशी पुढे घ्या. हाताची आपली पकड पावलांच्या इथे राहू देत. आता श्वास घेत आपला चेहरा जो आहे हा सिलिंगला समांतर करायचा, म्हणजे चेहऱ्यावर श्वास घेत वर आणि मग श्वास सोडत खाली. कपाळ पावलांकडे. श्वास घेत वर, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. कमरेतनं पुढे झुकायचा प्रयत्न. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. कृती थांबवायची. दोन्ही पाय सरळ आणि विश्रांती. मान मागे सही सर सोडून विश्रांती. आता दोन्ही पाय जोडून घ्या. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. आणि आता दोन्ही पाय आपल्याला एकत्रित पसरवायचे. श्वास घेत लांब न्यायचे आणि श्वास सोडत मध्यभागी आणायचे. सुरुवात करूया. श्वास घेत लांब, श्वास सोडत मध्यभागी. जमिनीला घासत. श्वास घेत लांब, अगदी सावकाश, श्वासाची आधारित. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत लांब, बरोबर, छान करता. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत लांब, श्वास सोडत मध्यभागी.
आता लास्ट राऊंड. श्वास घेत घेत जास्तीत जास्त पाय लांब जाऊ दे. पूर्णपणे हॅमस्ट्रिंग मसल आपले काढले गेले. पाठीचा कणा आता सरळ, नकळत आपल्याशी मागे झुकतो तर तो आता सरळ ठेवायचा आहे पुढे. हा, आणि दोन्ही हात आता समोर असू देत, हाताची कळे. बरोबर. आणि आता आपापल्या क्षमतेने हळूहळू हात पुढे घेऊन चला. हळूहळू जमिनीला घासत घासत हात पुढे जाऊ दे. बरोबर. हा, बरोबर, छान. आणि मग ते हात सेपरेटली पुन्हा उजवा हात उजव्या पावलाकडे, डावा हात डाव्या पावलाकडे. आणि बघा पावलं पकडता येतात का? हा, छान. आणि कपाळ जे आहे हे जमिनीच्या दिशेने सैल सरकवून द्या. पूर्णपणे हॅमस्ट्रिंग मसलला आलेला ताण त्याकडे लक्ष द्या. खांदे रिलॅक्स, कपाळ रिलॅक्स, डोळे अलगद मिटलेले. सावकाश उलट चाल, तिथल्या तिथेच सर. बरोबर. आता दोन्ही पाय जोडून घ्या आणि आता करूया जानुशिरासन. उजवा पाय फोल्ड, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. बरोबर. दोन्ही हात डाव्या पायाच्या मांडीवर, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर, पाठीचा कणा सरळ. आणि आता एक श्वास भरून घेऊया. श्वास भरून घेताना खांदे थोडेसे किंचित मागे एकमेकांच्या जवळ येतील. आणि श्वास सोडत पुढे हळूहळू कमरेतनं पुढे झुका. आपल्या हाताने डावं पाऊल पकडायचा प्रयत्न करा. जर जात नसेल तर जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. दोन्ही हात हा सैलसर सोडा. आणि मग कपाळ गुडघ्याच्या दिशेने सैलसर सोडा. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. डावा पाय पूर्णपणे ताणला गेलाय. डाव्या बाजूला थोडासा दाब येतोय. पाठमण्यावरती ताण येतोय, त्याची जाणीव. बरोबर. सावकाश पुरटचा तिथला तिथे सरळ. उजवा पाय सरळ करूया. मग डावा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून देऊया. दोन्ही हात आपले उजव्या पायाच्या मांडीवर असते. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत सोडत हळूहळू पुढे झुकायला सुरुवात. उजव्या पायाचं पाऊल पकडायचा प्रयत्न, अंगठा किंवा टाच. आणि मग कपाळ गुडघ्याच्या दिशेने सैलसर सोडून घेऊया. दोन्ही हातांची कोपरं जमिनीच्या दिशेने सैलसर किंवा हात जमिनीच्या दिशेने सैलसर. आता उजवा पाय पूर्णपणे काढला गेलाय आणि डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला दाब आहे ओटीपोटाच्या इथे. त्याकडे लक्ष. सावकाश उलट जा, तिथल्या तिथेच सर. पाय सरळ, डावा पाय आणि विश्रांती. विधिवत वज्रासन करून घेऊया. आपल्याला करायचं आहे मार्जनासन. दोन्ही पाय जोडले, हात शरीराच्या जवळ. एक एक पाय फोल्ड करूया. उजवा पाय फोल्ड करायचं, पाऊल सीट उजव्या सीट खाली. डावा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या सीट खाली. दोन्ही हात मांड्यांवर, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, डोळे अलगद मिटून घेऊया. बंद डोळ्यांनी देहधारणा संपूर्ण आकृतीबंध तपासून पाहायचा. सीटचा भाग दोन्ही टाचांच्या मध्ये. दोन्ही पायांच्या अंगठे जुळलेले आहेत एकमेकांना. गुडघे समोरून जुळलेले आहेत. दोन्ही हातांची पाचही बोटं जुळलेली आणि ती मांड्यांवरती. पाठीचा कणा नैसर्गिक सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपरे शिथिल, डोळे अलगद मिटलेले. जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन वज्रासन. ध्यानात्मक पटीतलं आसन आहे, मेडिटेटिव्ह आसन मानलं जातं. श्वास सोडताना मनातल्या मनात एक ओंकार. हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. आणि आपण करणार आहोत पर्वतासन. दोन्ही हात जोडून घ्या. दोन्ही हात जोडून घ्यायचे आहेत. नमस्कार स्थितीमध्ये हाताची कोपरं जमिनीला समांतर आहे. आणि आता जोडलेले हात हळूहळू हनुवटी, नाक आणि कपाळ करत डोक्याच्या दिशेने वर. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. आपण बघा पर्वतासन पद्मासनामध्ये सुद्धा करतो आणि आज आपण वज्रासनात केलंय. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. संपूर्णपणे आलेला खेच आपल्या अपर बॉडीला, त्याकडे लक्ष. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा. डोळे अलगद मिटलेली, हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. एका वाक्य दीर्घ श्वसनाचं खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया.
संत गतीने संपूर्ण श्वास सोडून देऊया. उलट चाल करताना एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटी करत आतुना छातीपाशी दोन्ही हात मांड्यांवरती. डोळे अंदर मिटून घेऊया आणि मार्जरानासाठी स्थिती घेऊया. मार्जरासन करण्यासाठी दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचंय. दोन्ही गुडघ्यांमध्ये आपल्या शोल्डर एवढं अंतर. हाताच्या आधाराने आपण हे अंतर मोजून घेऊया. एका हाताचा कोपर आणि त्याच हाताचा पंजा दुसऱ्या गुडघ्याला लावून द्यायचा आहे. बरोबर. थोडेसे पाय लांब करा कविताताई, गुडघे थोडेसे लांब करा आणि मग माप घ्या. आणि मग एखादा हात असा आडवा ठेवा, त्या हाताचा कोपर आणि त्याच हाताचा हाताची बोट याप्रमाणे दुसरा गुडघा ऍडजस्ट करायचा आपल्याला. आणि मग दोन्ही हातांची कोपरं दोन्ही गुडघ्यांना लावून द्यायची आहे. बरोबर. हाताचे तळवे जमिनीकडे जाऊ दे. हाताचे तळवे जमिनीकडे. बरोबर. आणि आता गुडघ्यातनं आणि खांद्यातून सरळ. बरोबर बरोबर. आणि आता नजर आपली दोन्ही हातांच्या मध्यभागी असेल. आणि आता बघा जरा नजर टाका पूर्ण आपल्या अभ्यासखंडाकडे. आपलं संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आलेलं आहे. पायाचे तळवे जे आहेत ते सिलिंगच्या दिशेने आहेत. खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स. आणि आता करणार आहोत आपण मार्जरासन भाग एक. आणि तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास बोलून द्या. श्वास सोडत सोडत हळूहळू आपलं चेहरा जो आहे हा सिलिंगच्या दिशेने जाईल. सिलिंगला समांतर नजर आपली निघेल. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, पोटाचे स्नायू रिलॅक्स, जमिनीच्या दिशेने सैल करतो द्या. खूप छान. डोळे बंद. कंठापासून पोटापर्यंत आलेला ताण त्याकडे लक्ष. पाठकड्यात आलेला अंतर्वक्र आकार आणि तिथे असलेला प्रेशर दाब याची जाणीव. चेहरा अगदी शांत. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे आपल्याला. संपूर्ण पोटाचे स्नायू ढिले सोडून द्यायचे जमिनीच्या दिशेने. देहधारणा प्राण धारणा. आपल्याला आपापला क्षमतेने थांबायचंय. आणि मग उलट चाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी येईल. नजर दोन्ही हातांच्या मध्ये असेल. आणि आता करूया मार्जरासन भाग 2. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत सोडत आपली हनुवटी गळ्याकडे जाईल. चिन लॉक पोझिशन. आता जिथे कंठाच्या इथे ताण होता मगाशी तिथे आता दाब आहे. पोटावर कंठाच्या इथे दाब. पाठकड्याला सुखद असा कमानीसारखा आकार प्राप्त झालेला आहे. बरोबर. हनुवटी पूर्णपणे गळ्याकडे. आणि आता इथे 2 आवर्तानं दीर्घ श्वसनाची. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. पाठकड अजून सिलिंगच्या दिशेने काढला जातोय. संत गतीने श्वास सोडून द्या. दुसरा आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संत गतीने घेतलेला श्वास सोडून देऊया. आणि सावकाश उलट चाल करताना एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी. कॅट अँड कॅमल पोस्चर याला म्हणतात किंवा मार्जरासन. नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये असते. तिथल्या तिथेच थोडीशी विश्रांती. आता आपला उजवा जो पाय आपण फोल्ड केला ना तो समोर घेऊन असा या प्रकारे उजव्या पावलाच्या बाजूला. कळलं? बरोबर. हात आहे ना हाताच्या आतमध्ये न घेता हाताच्या बाहेर. कविता ताई
हाताच्या बाहेर, म्हणजे हात आहे ना तुमचा बाहेर आहे ना, तो आत घ्या, आत. हा, परफेक्ट. बरोबर बरोबर बरोबर. आणि आता उजवा जो हात आपला खाली जमिनीवर राहिला, तो डोक्याच्या दिशेने वर बघा, जातोय का वर? उजवा हात डोक्याच्या दिशेने वर. नजर आपली उजवा, आणि उजवाच पाय आपल्याला फोल्ड करायचा होता. हा, तुम्ही कधी दुसरा पाय फोल्ड केला काय? उजवाच आहे ना. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर घ्या, तुम्ही डावा हात घेतला. हा, बरोबर. आणि नजर आपली त्या हाताच्या पंजाकडे. हे एक व्हेरिएशन आहे थोडस, वॉर्मअप किंवा लुझनिंग एक्सरसाइज. आणि मग सावकाश उजवा हात खाली येऊ दे, उजवा पाय सुद्धा पुन्हा फोल्ड करायचा. हा, बरोबर. आणि आता डावा हात डाव्या हाताच्या बाहेर, डावा पाय, सॉरी, डावा पाय फोल्ड करायचा आणि तो पुढून डाव्या हाताच्या बाहेर. हा, बरोबर बरोबर. आणि आता डावा हात डोक्याच्या दिशेने वर नेऊ. नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे. छान, बरोबर, छान केली. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा. आता इथे थोडासा आपल्याला स्ट्रेचिंग, त्याचबरोबर थोडासा प्रेशर, असं विविध ठिकाणी आपल्याला जाणवतं. एक व्हेरिएशन, सावकाश डावा हात खाली, डावा पाय पुन्हा फोल्ड करूया आणि वज्रासनामध्ये स्थिर. सावकाश. आणि हळूहळू वज्रासन सोडून द्या, सोडून द्या वज्रासन, एक एक पाय सरळ करून. आणि विश्रांती. मनगटावरती जर प्रेशर आला असेल तर थोडीशी पावलांची विरुद्ध बाजूने हालचाल करून घेऊया. थोडंसं प्रेशर येतो आपल्याला जेव्हा आपण काहीतरी नवीन करत जातो, आपल्याला सवय नसते फिजिकल एक्सरसाइजची जास्त म्हणून. आणि आता सावकाश दंड स्थितीमध्ये येऊया. कुठून उभं राहायचं, विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, मान मागे सैल सोडून घेऊया. आणि आपण करणार आहोत आता डायनामिक त्रिकोणासन, साईडवर बेंडिंगचं करणार आहोत. त्यासाठी दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. दोन्ही हात सरळ खांद्यातून. आणि आता एकदा आपल्याला उजवीकडे असं वळायचंय आणि मग डावीकडे, यथाशक्ती प्रयत्न. हा, ठीक आहे. आपले पाव, हा हा, बरोबर, उजवीकडे आणि एकदा डावीकडे. सुरुवात करूया थोडीशी डायनामिक हालचाल. बरोबर. एक, उजवीकडे. दोन, डावीकडे. नजर आपली हाताच्या पंजाकडे असेल, वरती. एक, दोन, तीन, चार, पाच, बरोबर करताय. सहा, सात, आठ, 9, 10. छान. आपापल्या क्षमतेने जेवढं होईल तेवढं करायचं. आणि मग सावकाश हात खाली, पायांवर अंतर कमी करा, विश्रांती. आता आपण साईडवर बेंड केलं, बरोबर. आता थोडासा फॉरवर्ड बेंड आणि बॅकवर्ड बेंड करूया. आपल्या हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची आणि ती पकड आपल्या सीट पासून थोडीशी लांब असेल, या प्रकारे. दोन्ही पाय जुळवून घ्या, दोन्ही पाय जुळवून घ्या. बरोबर. आणि आता मान मध्यभागी, पूर्णपणे छातीच्या स्नायूंना आलेला ताण, त्याकडे लक्ष. फुफ्फुस जी आहेत आपली, त्यांचे स्नायू ताणलेले आहेत. आणि आता हळूहळू आपली मान सिलिंगच्या दिशेने जाईल, चेहरा सिलिंगला समांतर असेल. आणि आता इमॅजिन करायचं आपल्या हातावरती कुणीतरी 10 किलोचं वजन ठेवलंय आणि ते हात आपले जमिनीच्या दिशेने ताणले गेले. तोंड बंद, नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ. बरोबर, छान. सावकाश मध्यभागी, मान मध्यभागी. आता आपल्याला थोडंसं बॅकवर्ड बेंड आणि फॉरवर्ड बेंड घ्यायचं आहे. काय करायचं, श्वास घेताना मागे, म्हणजे मान आपली सिलिंगला समांतर, आणि श्वास सोडत पुढे, आपला चेहरा जमिनीला समांतर.
एका सिलिंगला आणि एका जमिनीला. ठीक आहे. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. सावकाश मध्यभागी येऊया. हाताची पकड सोडून घेऊया आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून विश्रांती. आपल्या मानेच्या स्नायूंना आलेला ताण तर थोडासा आपण तो रिलीज करूया. दोन्ही पॅडमध्ये नंतर तसंच ठेवा. हात कमरेवरती, दोन्ही हात कमरेवर. आणि आता आपण रोटेशन करून घेऊया क्लॉकवाईज. आपली हनुवटी गळ्याकडे जाईल आणि आता सुरुवात करूया क्लॉकवाईज 2 वेळाला. मान आपली उजवीकडे पाठीमागे, डावीकडे उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी येऊन थांबायचं. आता मान आपली डावीकडे पाठीमागे, उजवीकडे डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी येऊन थांबायचंय. सरळ करायची. आता पुन्हा एकदा दोन्ही हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची आणि ती पकड आपल्या मानेच्या मागे. हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ती पकड मानेच्या मागे. बरोबर. दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्या आणि आता श्वास घेत लांब, जास्तीत जास्त कोपरं लांब, श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ, श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. लास्ट राऊंड. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. तर दोन्ही हातांचे कोपर आता दोन्ही हात जे आहेत ते आता आपली बोटं खांद्यांवर असतील. पुन्हा दोन्ही कोपर समोरून जॉईन करून घ्या आणि शोल्डर रोटेशन. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1 2 3. विरुद्ध बाजूने दोन्ही कोपर समोरून जुळलेली. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 2 3. सावकाशमध्ये थांबायची. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. सूर्यनमस्कार सॉरी वृक्षासन एक करून घेऊया आणि मग सूर्यनमस्कार. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय फोल्ड करूया आणि त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घेऊया. भिंतीला टेकून उभं राहायला हरकत नाहीये. बरोबर. छान. भिंतीला टेकून उभं काही हरकत नाही. दोन्ही हात जोडून घ्यायचे. आधी आपण ऍक्च्युली दोन्ही हात खांद्यातनं सरळ करतो. दोन्ही हात खांद्यातनं सरळ करतो आणि मग डोक्याच्या दिशेने बरोबर. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची. छान 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 बॅलन्स आहे. बरोबर. नजर समोर आधीच एका बिंदूकडे स्थिर करायची म्हणजे आपला बॅलन्स अजून चांगला राहतो. छान. पुढे चालू करूया. सावकाश जोडलेले हात, कपाळ, नाक आणि हनुवटी करत छातीपाशी. पाय सरळ. अजून एक टेक्निक. पहिली, दोन्ही पाय जोडलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ ठेवा. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. कुठल्याही मनाने एखादा बिंदू तुम्ही समोरच्या भिंतीवर किंवा कपाटावरती मनाने तिथे टाळायचा आहे आणि तिथे आपली नजर स्थिर करायची आहे. आणि मग सावकाश डावा पाय फोल्ड करायचा. डावा पाय फोल्ड करा आणि त्याचा पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावा. कुठेही तुम्हाला जसं जमेल योग्य त्या ठिकाणी लावायचं आहे. गुडघा, पोटरी. मग दोन्ही हात खांद्यातनं सरळ. नजर अजिबात न हलवता आपल्याला कृती करायची आहे.
आणि मग डोक्याच्या दिशेने नमस्कार. ते दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. सुखद असा खेच मिळतो आपल्या संपूर्ण शरीराला. बरोबर आहे, छान प्रयत्न आहे दोघींचाही. 1 ते 2 श्वास थांबायचं. एकावर दीर्घ श्वसनाचं, खोलवर दीर्घ श्वास घेऊन घेऊया. संत गतीने संपूर्ण श्वास सोडून घेऊया. छान. आणि उलटसार हळूहळू जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटी करत हात छातीपाशी येतील. हात पाय खाली, विश्रांती. दोन्ही हात आणि पाय खाली, विश्रांती. छान. स्वामीताईंचा छान झालं वृक्षासन, छान होतं. आणि कविताईंचा सुद्धा प्रयत्न चांगला आहे. आपल्याला कधी कधी आपल्या पॅन्टच्या मुळे पावलं आपली ग्रीप पकडत नाही. शक्यतो मॅट वरती पावलाचं ग्रीप पकडायचा आधी प्रयत्न करायचा. आणि सुरुवातीला आपण भिंतीचा आधार घेऊन केलं तरी हरकत नाहीये. आपल्याला जो खेच मिळाला पाहिजे अपेक्षित, तो आपल्याला हे करायचा आहे. त्यामुळे कुठल्याही भिंतीचा आधार, भिंतीला टेकून उभं राहून केलं तरी चालेल. सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या पुढे उभं राहूया. यथाशक्ती प्रयत्न सूर्यनमस्काराचा. पाय जोडले, हात शरीरावर. बरोबर सूर्य देवतेला वंदन. संपूर्ण नतमस्तक म्हणून हवे सूर्य देवतेचं स्मरण. आणि गायत्री मंत्राचं पठण एकत्रित करूया. दोन्ही हात जोडून घेऊया. सुरुवात करूया. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो प्रचोदयात्. ओम नमस्काराय नमः. करूया. 1 नमस्कारासन, 2 हस्तोत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 उजवा पाय मागे अश्वसंचलनासन, 5 डावा पाय मागे पर्वतासन, 6 साष्टांग नमस्कार, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन, 10 डावा पाय पुढे हस्तपादासन, 11 हस्तोत्तानासन, 12 नमस्कार. अजून 3 आपल्याला करायचे. ओम सवित्रे नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे, 5 6 7 8 9 डावा पाय पुढे, 10 11 12. दुसरा सूर्यनमस्कार. आता आपण 2 सूर्यनमस्कार आहेत ना, ते डायबिटीज वाले करूया. आपल्याला माहिती आहे कृती, करूया का एक व्हेरिएशन. ठीक आहे, मी बोलते त्याप्रमाणे हळूहळू कृती करा. दोन्ही पाय जवळ येते, हात शरीराच्या जवळ. सुरुवात करूया. दोन्ही हात जोडून घेऊया. ओम मित्राय नमः. 1 दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, हस्त उत्तानासन. 2 हस्तपादासन. कबरेत झोपूया. बरोबर. 4 उजवा पाय 3 उजवा पाय मागे अश्वसंचलनासन. बरोबर. 4 डावा पाय मागे. आता इथे आपल्याला चतुरंग दंडासन म्हणजे काय करायचं, टाचा जे आहेत त्या जमिनीपासून वर आणि थोडस पुढे व्हायचं. स्लॅन्टिंग पोझिशन करायची. माझ्याकडे बघा, थोडस पुढे व्हा. हा बरोबर. ती झाली आपली स्लॅन्टिंग पोझिशन. ठीक आहे. 4 आणि आता 5 आपल्याला गुडघे जमिनीवर टेकवा. दोन्ही गुडघे जमिनीवर टेकवा. बरोबर. आणि आता सीटचा भाग आपल्या टाचांवर येऊ दे. 4 पावलं जमिनीच्या दिशेने जाऊ दे, फ्लॅट. आणि आता आपलं कपाळ जमिनीकडे. आता हे झालं 5.
शशांकासन. ठीक आहे. त्याच्यानंतर भुजंगासन. हा बरोबर, सरळ हस्त भुजंगासन. आणि मग 8 पुन्हा एकदा शशांकासन. आणि मग 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलन. हा बरोबर. आणि मग डावा पाय पुढे हस्तपादासन. मग दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, हस्त उत्तानासन आणि मग नमस्कार असेल. आता हे सोपं वाटतं की ते बघा, कारण की हा थोडासा आपला जास्त स्ट्रेच नाही, आपण मध्येच थोडासा दाब देतो आपल्या पोटाला. अजून एक करून घेऊया का, म्हणजे दोन्ही बाजूनी कंप्लीट होऊन जाईल. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे. ओम भास्कराय नमो नमः. एक, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. 2, दोन्ही हात खाली कमरेतून पुढे झुकूया, हस्तपादासन. 3, डावा पाय मागे नेऊया, अश्वसंचलनासन. बरोबर. 4, उजवा पाय मागे घेऊया, चतुरंग दंडासन. थोडीशी स्लॅंटिंग पोझिशन. बरोबर. आणि 5, आपल्याला गुडघे जमिनीकडे टेकवायचे आणि मग शशांकासन. बरोबर. त्याच्यानंतर 6 आपल्याला भुजंगासन करायचंय. बरोबर. मान आपली वर. त्याच्यानंतर आपण करणार आहोत आता पुन्हा एकदा 7 शशांकासन. 8 उजवा पाय डावा पाय पुढे अश्वसंचलनासन. 9 डावा पाय पुढे हस्तपादासन. नंतर 10 दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, हस्त उत्तानासन. आणि मग 11 नमस्कार. मुकदोडणी. इथे आपल्याला जास्त स्ट्रेच होत नाही. दोन्ही पायांमध्ये अंतर. नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोडून द्यायचा. सावकाश बैठक स्थितीमध्ये येऊया आणि मग शयन स्थितीमध्ये विश्रांती. बैठक स्थितीमध्ये या आणि मग एका कुशीला वळू शयन स्थितीमध्ये विश्रांती. अगदी सावकाश. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर, विश्रांती. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू होऊ दे. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोडून द्यायचा. थोडस सायकलिंग करून घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय आपल्याला 30 अंशापर्यंत वर उचलायचे आणि मग सायकलिंग करायचंय एकेका पायाने. बरोबर. छान. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5 6 7 8 9 10. कृती थांबवायची. दोन्ही पाय गुडघ्यात सरळ करायचे आणि मग नियंत्रित जमिनीत. हा छान. नियंत्रित जमिनीत हळूहळू आणि अंतर दोन्ही पायांमध्ये विश्रांती. आज आपण करणार आहोत उत्तान वक्रासन. आता याच्यामध्ये एक छोटस व्हेरिएशन आहे. दोन्ही पाय जोडलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही हात खांद्यातनं सरळ करा. हाताचे तळवे जमिनीवरती आहेत.
दोन्ही हात खांद्यातनं सरळ लांब लांब पसरवायचे या प्रकारे खाली. हा, बरोबर. दोन्ही पाय जुळले, खांदे रिलॅक्स. आता आपल्याला उजवा पाय 30 अंशापर्यंत वर उचलायचा आहे, मग 45, 60 आणि मग 9. बरोबर. आणि तो उजवा पाय आपल्या डाव्या पायाच्या पलीकडे जाईल आणि आपली मान जी आहे ती उजव्या दिशेला जाईल. उजवा पाय डाव्या पायाच्या पलीकडे, मान उजवीकडे. उजव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. पाऊल पूर्णपणे जमिनीवर जाऊ देत उजव्या पायाचं. डावा पाय सरळ आहे. वक्रासन आपण केलेलं आहे, व्हेरिएशन. दोन्ही पाय जे आहेत ते सरळ आहे, उत्तान वक्रासन. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवूया. 1 ते 2 श्वास इथे थांबूया आणि मग सावकाश उलटचाल करताना उजवा पाय पुन्हा हळूहळू 90 डिग्री वर येईल, मान मध्यभागी येईल आणि सावकाश उजवा पाय खाली. हीच कृती आता डाव्या बाजूने. डावा पाय आपल्याला 30 अंश, 45 अंश, 60 आणि मग 90 अंशापर्यंत वर. बरोबर. आणि आता डावा पाय सावकाश उजव्या पायाच्या पलीकडे जाऊ दे आणि मान आपली डाव्या दिशेला मागची भिंत बघण्याचा प्रयत्न कर. पूर्णपणे डाव्या पायाचा पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सोडून जायचं. नजर आपली डाव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. डाव्या बाजूने आलेला फील्ड त्याकडे लक्ष. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे आणि सावकाश उलटचाल करताना डावा पाय 90 डिग्री वर येईल, मान मध्यभागी येईल आणि सावकाश डावा पाय जमिनीत. बरोबर. आता आपण दोन्ही पाय फोल्ड करूया आणि पुन्हा एकदा हीच कृती करूया. दोन्ही पाय फोल्ड करा, एक एक पाय फोल्ड. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा चिकटलेला. टाचा जर आपल्या सीटच्या जवळ घ्या, हातांच्या आधाराने. पाय फोल्ड. हा, बरोबर. आणि आता दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवा आणि ती पकड आपल्या डोक्याच्या मागे. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत आपले गुडघे, दोन्ही पाय उजव्या दिशेला जाईल आणि मान डावीकडे. डाव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा. आपण मगाशी जेव्हा सरळ पाय ठेवून केलेली होती कृती आणि आता केलेल्या कृतीचा मनोबल मागोवा. डोळे बंद, नॉर्मल श्वास प्रश्वास चालू आहे. श्वास सोडताना मनातल्या मनात ओंकार. देहधारणा प्राणधारणा. शरीराला मनाची जोड. हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. सावकाश उलटचाल. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आपले पाय मध्यभागी येतील, मान मध्यभागी. टाचा सीट पासून लांब गेल्या असतील तर त्या पुन्हा हाताच्या आधाराने जवळ घेऊया सीटच्या. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी चिकटलेली आहे. हातांची पकड पुन्हा आपल्या डोक्याच्या मागे. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत दोन्ही पाय आपले डाव्या दिशेला जातील आणि मान उजवीकडे. उजव्या बाजूने हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न. छान. आता विरुद्ध साईडने आलेला फील्ड, दाब, ताण त्याकडे लक्ष. डोळे बंद, देहधारणा प्राणधारणा. आपल्या संपूर्ण शरीराच्या आकृती बंधाचा मागोवा. श्वास सोडत मनातल्या मनात ओंकार. जोर श्वासाची. स्वतःशीच एकरूप होण्याचा प्रयत्न. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर.
छान केलं तुम्ही दोघींनी पण. आणि आता वेट चालू करूया. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आपले पाय मध्यभागी येतील, मान मध्यभागी. हाताची पकड सोडून द्या. एक एक पाय सरळ करा आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. आणि सावकाश एका कुशीला वळायचं आहे आणि पोटावर पडून विश्रांती किंवा टीव्ही पोस्टर मध्ये विश्रांती, आपल्याला जसं जमेल तसं. पोटावर पडून किंवा टीव्ही पोस्टर मध्ये विश्रांती. दोन्ही पाय जोडलेले मागून आणि दोन्ही पाय आपल्याला 90 डिग्री वर घ्यायचे आहेत. बरोबर. टीव्ही पोस्चर करा स्वातीताई, म्हणजे हाताची कोपऱ्या जमिनीवर येऊ दे. हा बरोबर. आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. एक गोलाकार फिरवायचे, 2 3 अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे, 1 2 3. मध्यभागी येऊन थांबायचं. सावकाश दोन्ही पाय सरळ करायचे. आपण जर टीव्ही पोस्चर केलाय तो सोडून देऊया. दोन्ही हात शरीराच्या जवळ येऊ दे, कपाळ जमिनीवर येऊ दे. आता जिथे कपाळ जमिनीवर आहे तिथे आपली हनुवटी जमिनीवर. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली जाऊ दे. डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या खाली. आपण करणार आहोत शलभासन, सायटिका प्रतिबंधक असं हे आसन. दोन्ही पाय थोडेसे मागून खेचून घ्यायचे, त्यांना एक हलकासा खेच द्यायचा आहे. आणि त्यानंतर आपले दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून हनुवटी न उचलता जमिनीपासून यथाशक्ती वरती उचलून घ्यायचे. हातांचा आधार जो मांडीच्या खाली आहे तो पॅसिव्ह होतो. गुडघ्यात सरळ ठेवून करण्याचा प्रयत्न, कमरेची दुखणी कमी होतात. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. 1 2 3 4 5. सावकाश दोन्ही पाय नियंत्रित जमिनीवर. हातांचा जो आधार आहे मांड्यांच्या खाली तो सोडून देऊया आणि एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला बघायचंय आणि बैठक स्थितीमध्ये यायचं. सावकाश. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवरती, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, डोळ्यालगत मिटून घेऊया. करूया एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं. आहे तो श्वास सोडून देऊया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने घेतलेला श्वास सोडून देऊया. प्राणायामाचा श्लोक. दोन्ही हात जोडून घेऊया. प्राणस्तेदं वशे सर्वं विधिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. आपल्या प्राणशक्तीला मनोमन वंदन. सावकाश दोन्ही हात गुडघ्यांवरती. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा. पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. आज आपण दोन्ही हातांची वायुमुद्रा करूया. वायुमुद्रा कशी असते? आपले दोन्ही हात जे आहेत, आपला पहिलं बोट जे आहे ते फोल्ड करायचं आणि ते अंगठ्याच्या मुळाशी येईल या प्रकारे, आणि मग त्याच्यावर अंगठा. हा बघा या प्रकारे.
हा, आता ज्यांना वात वात विकार आहे, तुम्हाला हवं असेल तर मी शेअर करू का? मी बघते हा, इथे आहे का माझ्याकडे. ज्यांना वाताचा त्रास होतोय त्यांच्यासाठी ही मुद्रा अतिशय उपयुक्त आहे. नेक्स्ट वीक मध्ये मी घेणारच आहे. आपण वेगवेगळ्या सिस्टीम वरती जेव्हा अभ्यास करू त्यावेळेला माणूस आयत्या वेळेला चालत नाही. बघ, दिसतीये का? एक मिनिट हं. दिसतीये आता? वायुमुद्रा. वात जे आपल्या शरीरामध्ये जेव्हा वात असतो तर तो आटोक्यात आणण्यासाठी ही मुद्रा केली जाते. आपण ट्रेननी प्रवास करतो, बसनी प्रवास करतो, तर तिथे जर तुम्ही या स्थितीमध्ये काही ह्याच्यासाठी सेकंदासाठी, काही 5 मिनिटांसाठी जर थांबला, तर थोडस पण ह्याचा प्रॅक्टिस जी आहे ही आपल्याला सातत्याने ठेवायची आहे. वात मुद्रा कळलं प्रत्येकाला कशी केली आहे ती वायुमुद्रा? फक्त पहिलं बोट जे आहे ते फोल्ड केलंय अंगठ्याच्या मुळाशी आणि मग त्याच्यावर अंगठा ठेवलेला आहे, बाकीची 3 बोटं सरळ. हा, बरोबर, परफेक्ट. हा, मला असं वाटतं स्वातीताई तुम्हाला वाताचा त्रास आहे ना, तर तुमच्यासाठी ही उपयुक्त आहे. आता दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर, साधी बैठक घातली तरी चालेल, पद्मासन अर्ध पद्मासन नका घालू, साधी बैठक घातली तरी चालेल. कुठेही अडकून न राहता आपल्याला ह्या मुद्रेकडे केंद्रित करायचंय आपलं मन. डोळे अलगद मिटून घेऊया. आणि आता आपण या स्थितीमध्ये करणार आहोत संपूर्ण विभागीय श्वसन, अकार उकार आणि मकारासहित. आहे तो श्वास सोडून देऊया. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचितसं बाहेर, छातीचं एक्सपान्शन, खांदे कानाच्या दिशेला. आणि श्वास सोडताना अकार उकार मकार एकत्रित. दुसरा वर्तन, खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत अकार उकार मकार एकत्रित, जाणीव उदर उर आणि स्कंद भागाकडे. लास्ट राउंड, खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत अकार उकार मकार एकत्रित. दोन्ही हात द्रोण मुद्रेमध्ये गुडघ्यांवर. आणि आज आपण करणार आहोत भस्त्रिका प्राणायाम, जो आपण काल पण पाहिला होता. फोर्सफुली श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे, फोर्सफुली पूरक आणि रेचक असणार आहे. हृदयविकाराचा त्रास असेल, हाय ब्लड प्रेशर असेल तर हा प्राणायाम करणं टाळायचा आहे. डिप्रेशनचा त्रास होत असेल तरी हा प्राणायाम करणं टाळायचा आहे. ठीक आहे, आपण अगदी मृदू भस्त्रिका करतो, पण तरीही आपल्या शरीरामध्ये थोडंसं तापमान वाढतं. काल आपण हात डोक्याच्या दिशेने वर आणि खाली नेले होते, आज आपल्याला समोर आणि मागे असे घ्यायचे आहेत. काल तुम्ही नव्हते स्वातीताई, पण इथे आपल्याला फोर्सफुली श्वास घ्यायचा आणि सोडायचा आहे, म्हणजे पूरक रेचक जे आहे हे आपल्याला ऍक्टिव्हली करायचंय. एक तुम्हाला वर्तन दाखवते, हाताच्या मुठी वळून घ्यायच्या.
हा जोरात पूरक म्हणजे जोरात श्वास घ्यायचा आणि जोरातच तो सोडायचा आहे. पूरक रेचक आपल्याला फोर्सफुली म्हणजे बघा पूरक रेचक पूरक रेचक. हा हात एकदम सरळ करायचे आणि मग मागे घ्यायचे. हा आणि फोर्सफुली श्वास सोडणं आणि घेणं फोर्सफुली. ठीक आहे, सुरुवात करूया. हाताची मुठी वळून घेऊया, पाठीचा कणा सरळ आणि सुरुवात करूया. पूरक रेचक 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 पूरक रेचक. बरोबर. आता हात डोक्याच्या दिशेने वर पूरक करताना आणि रेचक करताना खाली. सुरुवात करूया. पूरक रेचक 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 पूरक रेचक. सावकाश कृती थांबूया. दोन्ही हात गुडघ्यांवर. बघा श्वासाची गती वाढली आहे. थोडस तुम्हाला उष्णता निर्माण झाल्यासारखं वाटत असेल, कारण की ह्या प्राणायामाचा गुणधर्मच तो आहे भस्त्रिका म्हणजे जलद गतीने. लोहार म्हणजे ह्याचा योग ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे की लोहाराचा भाता जसा असा असं खालीवर होत असतो ना, दणादण आपटत असतो लोखंडावर, त्याप्रमाणे आपल्या श्वासाची गती आपण जलद गतीने करत असतो. म्हणून त्याच्यामुळे ती उष्णता निर्माण होते. म्हणून याला भस्त्रिका प्राणायाम म्हणतात. डोळे अलगद मिटून घेऊया. आपल्या संपूर्ण शरीरामध्ये जे काही बदल झाले त्याचा मागोवा. आणि याला पूरक असं आपण करणार आहोत सितकारी प्राणायाम. सोपा आहे. आता इथे पण आपल्याला तोंडाने श्वास भरून घ्यायचा आहे आणि तो नाकाने सोडायचा आहे. जेव्हा आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होते तर तो बॅलन्स करण्यासाठी आपण करणार आहोत आता 3 आवर्तन सितकारी प्राणायामाची. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा. ओठ विलग करायचे, दातावर दात लावून घ्यायचे या प्रकारे. जीभ जी आहे ही आपल्या दातांच्या पटीच्या मध्ये असेल आणि इथे आपल्याला तोंडाने हवा आतमध्ये भरून घ्यायची. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, तोंड बंद आणि मग नाकाने रेचून. ठीक आहे. जेव्हा आपण तोंडाने पूरक करतो तेव्हा सित असा आवाज येतो, म्हणून याला सितकारी प्राणायाम म्हटलं जातं. सुरुवात करूया. डोळे अलगद मिटून घेऊया. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, चेहरा अगदी शांत. एखाद कसं स्मित हास्य चेहऱ्यावर. आणि आता ओठ विलग करूया. दातावर दात, जीभ दोन्ही दातांच्या मध्ये असेल. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श संपूर्ण मुखामध्ये आणि कंठापर्यंत जातोय. तोंड बंद. नाकाने संथ रेचक. वर्तन करूया. ओठ विलग, दातावर दात, जीभ दोन्ही दातांच्या मध्ये. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. तोंड बंद. थंड हवेचा स्पर्श संपूर्ण मुखामध्ये आणि नाकाने संथ रेचक. लास्ट राऊंड. ओठ विलग, दातावर दात, जीभ दोन्ही दातांच्या मध्ये. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. तोंड बंद. नाकाने संथ रेचक. संपूर्ण कंठापर्यंत आपल्याला थंड हवेचा स्पर्श जाणवत आहे. जाणीव आपल्या ध्यान मुद्रेकडे. प्राणस्पंदनांची अनुभूती. 3 आवर्तन भ्रामरी प्राणायाम. पहिलं आवर्तन करण्यासाठी खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमरगुंजन. दुसऱ्या आवर्तनासाठी खोलवर दीर्घ पूरक.
रेचक करताना गुंजन. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमर गुंजन. क्षण शांत आणि सावकाश डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये आपण जी पद्मासन बैठक घातली आहे ती सोडून देऊया आणि पाठीवर पडून शवासनासाठी विश्रांती. एका पिशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. क्विक रिलॅक्सेशन करून घेऊया. दोन्ही हातापायांमध्ये अंतर. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटावर अंतर असेल. दोन्ही हात शरीरापासून लांब. हातांची बोट अर्धवट मिटलेली. मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. संपूर्ण देहधारणा. आपण जो शरीराचा कृतीबंध केलेला आहे संपूर्ण शरीर जे विश्रांती स्थितीमध्ये जमिनीवरती सोडून दिलेलं आहे त्या संपूर्ण शरीराचा आपल्याला मनातल्या मनात एक स्कॅनिंग करायचं आहे. मनानेच प्रत्येक अवयवाच्या ठिकाणी जायचं आहे आणि तो भाग आपल्याला जाणीवपूर्वक शिथिल करून घ्यायचा आहे. आपण आजची साधना केली त्या संपूर्ण साधनेचा मनातल्या मनात एक मागोवा. मार्जरासन केलेलं आपण जानुशिरासन. त्याचबरोबर दंड स्थितीमध्ये आपण जी आसने केली वृक्षासन, बद्ध असतं, या सगळ्या आसनांचा सूर्यनमस्कार सगळ्याचा या साधनेचा मनातल्या मनात मागोवा. आपल्या पाठकण्याला जमिनीचा झालेला स्पर्श खूप सुखावह वाटतोय. संपूर्ण शरीर विश्रांती स्थितीमध्ये अलगदपणे आपण जमिनीवर सोडून दिलेलं आहे. शवासनाच्या माध्यमातून आपण शरीरातला प्रत्येक अवयव जाणीवपूर्वक शिथिल करून घेणार आहोत आणि सुरुवात आपण आपल्या दोन्ही पायांपासून करूया. दोन्ही पायांची पाचही बोट, तळवा, टाच, गोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी दोन्ही पायांच्या जांघेचा भाग मनाने शिथिल करून घ्यायचा आहे. जाणीव दोन्ही हातांकडे. दोन्ही हातांची पाचही बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा मनाने शिथिल. जाणीव पार्श्वभाग, कमरेचा भाग आणि पाठीचा मणका हे तिन्ही भाग जमिनीवर अलगदपणे विसावलेले आहेत. पाठकणांमध्ये असलेली 33 मणक्यांची माळ, पार्श्वभागामधले सगळे स्नायू, कमरेच्या भागातले सगळे स्नायू शिथिल. जाणीव उदर, उर आणि कंठाकडे. पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू, उदर पोकळी, छातीचा भाग, छातीचा पिंजरा, बरगड्या, तिथली फुफ्फुस शिथिल. कंठातील आजूबाजूचे महत्वाचे स्नायू शिथिल. जाणीव चेहऱ्याकडे. हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये सैलसर असलेली जीभ, संपूर्ण जबड्याचा भाग, 2 गाल, 2 कान, नाक, अलगद मिटलेले 2 डोळे, डोळ्यांच्या आतली स्थिर बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग,
टाळूचा भाग आणि केस शिथिल झालेले आहेत. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत मी माझं संपूर्ण शरीरामधला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू शिथिल केलेले आहे. जाणीव श्वासाकडे. प्राणधारणा. श्वास घेताना आणि सोडताना होणाऱ्या पोटाच्या हालचालीकडे माझं लक्ष आहे. श्वास घेताना म्हणजे सगळे स्नायू प्रसरण पावत आहेत. श्वास सोडताना ते अकुंठित होत आहेत. मन वढाय वढाय उभ्या पिकात लढलं, किती हाकल हाकल तरी येई पिकावर. बहिणा भावींची ही अतिशय सुंदर ओळ आपल्या मनाच्या संबंधी. आपल्या मनाला आपण कितीही आवर घालण्याचा प्रयत्न केला तरी ते वाऱ्याप्रमाणे इतरत्र असं भरकटत असतं. नवनवे विचार आपल्या मनामध्ये येत असतात. भूत, भविष्य, वर्तमान सगळ्या प्रकारची चिंता आपल्याला सतत भेडसावत असते. तर या मनाला आटोक्यात आणण्यासाठी, उधळलेल्या मनाला लगाम घालण्यासाठी जाणीव श्वासाची. श्वासाची जोड असेल तर विचारांची गती कमी होते आणि श्वासाची गती संथ मंद लयबद्ध होते. आणि जी स्थिती आता आपण अनुभवत आहोत. श्वास घेताना पोट हलकं हलकं वर येत आहे. श्वास सोडताना ते लयबद्ध जमिनीच्या दिशेने जातात. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या नाकपुड्यांना होतोय. संपूर्ण चैतन्य शक्ती मी माझ्यामध्ये प्रवेश करत आहे. श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श माझ्या नाकपुड्यांना होतोय. माझी शारीरिक मानसिक अशुद्धी त्या श्वासासोबत बाहेर निघून जात आहे. श्वास घेताना मी प्राणयुक्त चैतन्ययुक्त होत आहे आणि श्वास सोडताना मी तणावमुक्त होत आहे, व्याधीमुक्त होत आहे. एक हलकस स्मित हसते चेहऱ्यावर. खूप प्रसन्न, समाधान असं शारीरिक आणि मानसिक आपली स्थिती झालेली आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प. समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगमेवा अभ्यासते प्राज्ञा यथाशक्ती निरंतरम. या श्लोकाप्रमाणे मला माझ्या जीवनामध्ये सुख, समाधान, समृद्धी, सौख्य प्राप्त करून घ्यायचं आहे. माझं शारीरिक मानसिक आरोग्य मला व्याधीविरहित, औषध विरहित ठेवण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्यनेमाने यथाशक्ती करणार आहे. समत्वम योग उच्चते या भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायाप्रमाणे मला माझी मानसिक स्थिती कुठल्याही प्रसंगी न डगमगता अगदी छान आणि बॅलन्स ठेवायची आहे, समतोल ठेवायची आहे. आणि त्यासाठी उचित अशी साधना मी नित्य नियमाने करणार आहे. रोजचा 1 तास हा मी स्वतःसाठी, स्वतःच्या आरोग्यासाठी देणार आहे. माझ्या मनामध्ये प्रचंड इच्छाशक्ती मला प्राप्त होत आहे. प्रचंड आत्मविश्वास माझ्यात जागृत झालेला आहे. मला कधीही काहीही होणार नाहीये आणि माझ्या इतकी सुखी, समाधानी, आनंदी आणि निरोगी व्यक्ती इतर कोणीही नाहीये. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलत चाललेला आहे. मला खूप छान, खूप प्रसन्न आणि खूप ऊर्जात्मक वाटत आहे. प्रचंड इच्छाशक्ती, आत्मविश्वास प्राप्त झालेली आपली मनस्थिती आणि ही अशीच मनस्थिती आपली कायम राहणार आहे. शवासनातला संकल्प हा आपल्या मनामध्ये खूप खोलवर रुजतो आणि तो सिद्धीस जातो. म्हणून आपल्या आद्य देवतेचं, इष्ट देवतेचं, गुरुजनांचं, आई वडिलांचं स्मरण, त्यांना वंदन, त्यांचे आशीर्वाद आणि पवित्र अशा या मनस्थितीतून प्रचंड इच्छाशक्ती, आत्मविश्वास प्राप्त झालेल्या मनस्थितीतून आनंदासनातून बाहेर येण्यासाठी आजच्या
उर्वरित दिनक्रम पूर्ण करण्यासाठी आपण या स्थितीतून बाहेर येऊया. त्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल, मान उजवीकडे डावीकडे. सावकाश डाव्या कुशीला वळायचं आहे. अगदी सावकाश. डावा हात डोक्याखाली असेल, उजवा हात आपल्या शरीरावर असेल. या स्थितीचा थोडा वेळ आनंद घेऊया आणि हळूच उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये येऊया. ज्या कुठल्या कुशीला वळलेला आहात त्याच्या विरुद्ध हाताने आपल्याला बैठक स्थितीमध्ये यायचंय. अगदी सावकाश, डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच. दोन्ही हात गुडघ्यांवर असतील, डोळे अलगद मिटलेले. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. आजची साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. संपूर्ण नतमस्तक शरणागत भाव. सावकाश उलटछान श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तवर्जन. नेत्रस्पर्श. तेच हात आपले कान, गळा, छाती आणि पोटावर फिरवून हात पुन्हा गुडघ्यांवर. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. जिथून सुरुवात तिथे शेवट. हरिओम. कोणाला काही सूचना? विचारायचं आहे का काही? नाही विचारायचंय? एक मिनिट. हा, आता अनम्यूट व्हा आणि बोला. माझं पोट मोठं आहे, त्याच्यामुळे मला त्रास होतोय हे करताना, असं वाटतंय मला. माझं पोट एवढं मोठं नव्हतं, आता वया परत ते मोठं मोठं आणि घड्या पडल्यात त्याला, ओके. तेवढंच प्रॉब्लेमॅटिक आहे. त्याच्यामुळे मी चुका करते. अच्छा. माझा बॅलन्स पण पोटाच्या वजनामुळेच माझा बॅलन्स, जेव्हा आपण ताडासन वृक्षासन. किंवा वृक्षासन, हा. तेव्हा माझा बॅलन्स पोटाच्या वजनानेच जातोय. म्हणजे माझ्या अंगातलं मी बऱ्यापैकी कॉटनच आणलंय, पण तरी तुम्ही काही सजेस्ट करत असाल काय, कुठला ब्रँड आणायचा त्याच्यासाठी, तर मला म्हणजे बरं होईल. मी तसं आणेन. पोट कमी करण्यासाठी? नाही नाही, तुम्ही म्हणालात ना की अंगातलं सुळसुळीत असेल तर पाय घसरतो. हा 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 हा. ओके ओके. हे ना कॉटनचं शक्यतो वापरायचं. आपली पॅन्ट जी आहे ना, हा ती कॉटनची. म्हणजे कधी कधी आपले पायजमे सुळसुळीत असतात ना, मग ते घसरतात. हा हा हा. हा, ते घसरतात. म्हणून ती पॅन्ट अशी कॉटनची किंवा साधा कॉटनचा पायजमा, लूज पायजमा असतो ना, म्हणजे असंच नाहीये की आपल्याला पॅन्टच वापरली पाहिजे. एखादी लूज कॉटनचे पायजमे असतात माहितीये ना, हा, ते तरी वापरले तरी हो चालतील. हो आणि ना मॅटवर उभं राहायचं. जेव्हा आपण मॅटवर उभं राहतो तेव्हा आपल्या पावलांची ग्रीप पकडते ती मॅट. हो, त्यामुळे आपला मी बॅलन्स. मॅटवरच उभी राहते. हा. आणि भिंतीचा आधार घ्यायचा. भिंतीला टेकून उभं राहायचं आणि मग हे करायचं, वृक्षासन करायचं भिंतीचा आधार घेऊन सुरुवातीला. कारण की आता तुम्हाला हम्म. वाटतं ना आपल्याला बल्कीनेस आहे, म्हणजे थोडासा पोटाच्या इथे वाटतोय. वयोमानानुसार थोडेसे आपल्याला हे इश्यू येतात, तर थोडंसं तुम्ही ते करू शकता. आणि थोडेसे आपले पायाची थोडेशी वर खाली करण्याचा तुम्ही प्रयत्न करू शकता. कारण की आता आपण पोट कमी करण्याच्या ह्याच्यामध्ये न जाता ते जास्त हम्म. फ्लेक्झिबल कसं होईल ते बघूया, असं वाटतं. बर बर, हा, म्हणजे चालेल आपण चालेल. करताना कुठे पण आता समजा फॉरवर्ड बेंडिंगला त्रास होत असेल, तर जसं मागच्या वेळेला आपण योग मुद्रा केली तेव्हा मग हाताच्या मुठी वळून अशा मग डोकं ठेवायचं.
म्हणजे जिथे हो आपल्याला हो. सुखावं वाटेल त्या स्थितीमध्ये थांबायचं, म्हणजे आपल्या पोटाला पण जास्त त्रास होणार नाही आणि तो बल्कीनेस हम्म. पण निघून जाईल. आणि थोडेसे ते आपण बघा साईडवर बेंडिंगचे आसनं करतो, म्हणजे परिवर्तित हो चक्र. करतो. तर हा, मग ते पण असे ते आपले जे घड्या पडतात ना पोटाच्या इथे हम्म कमरेत, हम्म त्या थोड्याशा हम्म. व्हायला मदत होते. आपण थोडेसे फ्लेक्झिबल होतो. आता तुमच्या बर वयाप्रमाणे जर आपण बघायला गेलो, तर आपल्याला तुम्ही जास्त फ्लेक्झिबल कशा राहाल, म्हणजे कमी करण्यापेक्षा आहे त्याच्यामध्ये आपल्याला फ्लेक्झिबल कसं राहता येईल, तंदुरुस्त कसं राहता येईल ते बर बघायचा प्रयत्न करा. उगाच आपण म्हणजे मला असं वाटतं कमी बर करण्यापेक्षा बर त्याच्यामध्ये छान राहण्याचा आपण प्रयत्न करूया ऍज पर बर बर. युअर एज. असं मी चालेल म्हणते चालेल. तुम्हाला पण त्रास होणार हो. नाही. बाकी तुमची आसनं एकदम छान होतात, काही प्रश्नच नाही. माहिती नाही, नाही कधी इकडे तिकडे नाही, होतंय असं गडबड. नाही. मी तुम्हाला चालेल. पाठवला मेसेज, म्हणजे ती हो व्यवस्थित, चालेल काही प्रॉब्लेम नाहीये. हा हा. चालेल. थँक्यू. थँक्यू. गुड नाईट. वेलकम. हरिओम. हा, अनम्यूट होऊन स्वातीताई बोला. हा, अहो तर शाळेमध्ये ना काय हा, काय कार्यक्रम, हा येतोय आवाज? हो येतोय. हा, कार्यक्रम चालू मला यायला, शाळेतून यायला ना 2-2:30 होतात. अच्छा अच्छा. हा, मग जेवणाचं थोडस हे होतं ना. हा हा आणि हा. मग हे आपले व्यायामाचे प्रकार करताना ढेकर बरोबर खूप येतात मला, म्हणजे बरोबर असं बरोबर. जाणवतं की मला पण अपचन. सांगितलं. हा, बरोबर. मग त्याच्याने काय असं प्रॉब्लेम नाही ना, म्हणजे काय असं काय होणार? प्रॉब्लेम नाही, काय होणार. फक्त ते आपल्याला बेंडिंग करताना थोडासा त्रास होतो, म्हणून मग आपण सांगतो की 4-5 तास आधी, म्हणजे 2 ते 4 तासाचा गॅप असावा. हा, तरी मी हलकच खाते, भात वगैरेच खाते, असं जास्त पोळी वगैरे नाही खात. मग आल्यावर अच्छा. शाळेत डबा असतो तसं ना. पण मग हो. 2-2:30 होतात पण जेवायला मला. हा, ठीक आहे, काही हरकत नाही. फक्त आपल्याला ते बेंडिंगच्याच वेळेला त्रास होतो, म्हणजे आता तुम्ही जसं हा म्हणताय ना तसं होतं ते, म्हणून मग आपण ते थोडंसं आधी सांगतो. पण काही हरकत नाही, थोडे दिवसच आहे ना हे. हा, आता हे सध्या स्पोर्ट्स वगैरे सुरू आहे ना, त्याच्याने थोडा प्रॉब्लेम होतो. ओके. मग आता पुढच्या वेळेला जेव्हा तुम्ही बसाल ना साधनेला, तर फक्त थोडंसं आधी जेवून मग साधना करत जा, म्हणजे तुम्हाला पण बेंड करताना किंवा थोडंसं मुवमेंट करताना त्रास होणार नाही. हा, ते डेकर वगैरे खूप येतात मग मला, हे सुरू हो, असतं ना त्यावेळेस. बरोबर आहे. हा. थोडं वज्रासनामध्ये पण बसत जा, म्हणजे डायजेशन चांगलं होईल आपलं. अच्छा. हा, ठीक आहे, चालेल. आणि हे करताना थोडंसं तुम्ही गादीवर बसून करा, कारण की तुम्हाला पायाचं मला सगळी जास्त बसता येत नाही ना. हा, गादीवर बसून केलं तरीही चालेल. चालेल चालेल. ठीक आहे, चालेल. चला, चल, हरिओम. चल, हरी. भेटणार आहोत आपण सोमवारी. ग्रुपवरती तसा मेसेज येईल कसं काय आपला वर्ग आहे त्याप्रमाणे. चालेल चालेल. चला, हरिओम. मीटिंग एंड करते.